नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या बुधवार 27 ऑगस्ट आणि उद्या आलेली आहे श्री गणेश चतुर्थी। भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या दिवशी सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होते। गणपती बाप्पा हे प्रेरणा देणारी देवता आहे। त्याचबरोबर संकट, विघ्न, अडथळे दूर करणारी आणि बुद्धीची देवता मानली जाते आणि म्हणूनच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट पाहत असतात। गणेश चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो। वर्षातून 3 वेळा गणपती बाप्पांनी वेगवेगळ्या रूपात जन्म घेतला होता। त्यात एकदा भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणून घरात सुख, समृद्धी, बुद्धी आणि शांतीसाठी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा दिवस येतो आणि या दिवशी गणपतीची मूर्ती स्थापन करून 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो। गणपती बाप्पांना अडथळे दूर करणारा, विघ्नहर्ता, बुद्धीचा आणि समृद्धीचा देव मानले जाते आणि या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी यांची भरभराट होते। तसेच हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना आराध्य दैवत मानले जाते। सौभाग्याचे देवता, 14 विद्या, 64 विद्यांचा अधिपती, विघ्नहर्ता, दुःख हरून नेणारा आणि अशी अनेक रूपांनी मानले जाते। आणि बघा, म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्याच पूजेने होते। सर्व भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो म्हणून त्याला विघ्नहर्ता असे म्हणतात। या गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात आणि वातावरणामध्ये गणेश तत्व त्यामुळे खूप 1000 पटीने इतर दिवसापेक्षा जास्त असते। तसेच गणेश चतुर्थी हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो, मोठा मानला जातो। या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होत असतं। तसेच बघा, म्हणून या शुभ मुहूर्तावरती गणपती बाप्पांची स्थापना करावी। प्रत्येक दिवशी एक विशिष्ट असा काळ राहू काळ मानला जातो आणि राहू काळ हा कोणत्याही पूजेसाठी वर्ज्य मानला जातो। जर कोणत्याही पूजेमध्ये किंवा गणपती पूजेमध्ये आपण राहू काळामध्ये जर बाप्पांची स्थापना केली तर आपल्याला त्याचं शुभफळ प्राप्त होत नाही। म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी राहू काळामध्ये चुकूनही आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची नाही। तर या दिवशी कोणती वेळ राहू काळाची असणार आहे, या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, यंदाची गणेश चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार अनेक दुर्मिळ शुभयोगात या गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे। या दिवशी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहेत। यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, दुर्लभ योग, तसेच इंद्रयोग आणि ब्रह्मयोग यांचा समावेश होत आहे। तसेच बुधवार हा
गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि यामुळेच गणेश चतुर्थी आल्यामुळे अनेक अर्थाने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तसेच या दिवशी महालक्ष्मी योग, महाभाग्य योग आणि लक्ष्मीनारायण योग सुद्धा जुळून येत आहे। या भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ मंगळवारी दुपारी 26 ऑगस्टला 1:54 होणार आहे आणि समाप्ती बुधवारी 27 ऑगस्टला 3:43 होणार आहे। म्हणून पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन तिथी असल्यामुळे श्री गणेश चतुर्थी, गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा तसेच गणपती बाप्पांची पूजा ही 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार या दिवशी करावी असे सांगितले जात आहे। 27 ऑगस्टला गणपती बाप्पांची स्थापना होत असून 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे। या दिवशी गणेश चतुर्थीची सांगता होणार आहे। तर बघा, गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता, परंतु या संपूर्ण दिवसामध्ये 1.5 तासाचा राहू काळ असणार आहे। तो आहे दुपारी 12 वाजल्यापासून ते 1:30 तर आपल्याला हा 1.5 तासाचा काळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकता, कारण राहू काळ अतिशय शुभ मानला जातो। या काळामध्ये कोणतीही पूजा, बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, सेवा करू नये असे सांगितले जात आहे। त्यामुळे तुम्हाला हा 1.5 तास सोडून दिवसभरामध्ये कधीही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता। तसेच या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी 2 शुभमुहूर्त सांगितले आहेत। शुभमुहूर्तावरती केलेलं कोणतंही काम, पूजा हे सफल होते आणि त्याचं फळ जे आहे ते आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होतं असं म्हटलं जातं। म्हणून तुम्हाला 2 शुभमुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे। तर या 2 शुभमुहूर्तावरती तुम्हाला शक्य झालं तर बाप्पांची स्थापना तुम्ही करू शकता। तर या 27 ऑगस्टला सकाळी 11:10 ते दुपारी 12:30 हा शुभमुहूर्त असणार आहे आणि दुपारी 3:45 ते संध्याकाळी 6:45 दुसरा मुहूर्त असणार आहे। हे दोन्ही मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून या मुहूर्तावरती तुम्हाला जर शक्य असेल तर यावरतीच तुम्हाला मुहूर्तावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, किंवा मग मंडळाचे गणपती बसवत असाल तर तिथे तुम्ही स्थापना करू शकता। भाद्रपद महिन्यातील या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे। या रूपाची पूजा भगवान विष्णूंनी केली होती आणि त्यांना देखील हे नाव देण्यात आलं आहे। पुराणानुसार असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांचं हे रूप सुख समृद्धी देते, त्यांची पूजा केल्याने प्रत्येक कामात यश मिळते, म्हणून त्यांना सिद्धिविनायक असे म्हणतात। सिद्धिविनायक रूपाची मूर्ती जी असते ती लाल असते आणि ही बसलेली गणेश मूर्ती आहे। या गणेश मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आणि गळ्यात हार आहे। उजवा दात तुटलेला आहे आणि डावा पूर्ण आहे। नागाचे पवित्र जानवे घातलेले आहे। एक हात आशीर्वाद देत आहे आणि दुसऱ्या हातात मोदक रुद्राक्षाची माळ आहे। तिसऱ्या हातात अंकुश शस्त्र आहे आणि चौथ्या हातामध्ये फास आहे। तर अशा सिद्धिविनायक रूपाची पूजा श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी केली जाते आणि गणेश पुराणामध्ये असे म्हटले आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वतीने दुपारी एक गणपती बाप्पांची मूर्ती बनवली, ज्यामध्ये भगवान शिवांनी प्राण सोडले आणि या खास दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी हे 2 मुहूर्त सांगितले जातात आणि म्हणून हे 2 शुभमुहूर्त मी तुम्हाला सांगितले, त्या मुहूर्तावरतीच तुम्हाला बाप्पांची स्थापना करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशा छानशा माहितीसोबत
पुन्हा नव्याने भेटूया. आणि बघा, सगळ्यांची माफी मागते. माझ्या तब्येतीमुळे आवाजात थोडा फरक जाणवत आहे, तर तुम्ही समजून घ्या. चला तर मग, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.